एनडीएमध्ये सहभागी होण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये भेटही झाली। पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रात नव्या राजकीय भूकंपाची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे। पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये म्हणजेच भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत पोहोचलेत, त्यामुळे भुवया आणखी उंचावल्यात। एनडीए सोबत जाण्यावरून चर्चेची जबाबदारी पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला दिल्याची देखील माहिती आहे। जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडेंची मुंबईत भेट झाल्याची माहिती मिळाली आहे। एनडीएमध्ये सहभागी व्हावं की बाहेरून पाठिंबा द्यायचा यावरही चर्चा झाल्याचं कळतंय। जयंतरावांची आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली मला नाही माहिती। बैठक झालेली तुमच्याचकडून ऐकते मी। विनोदजी आणि मी अनेक वेळा भेटलेलो आहे। आम्ही दोघं एका कमिटीत आहोत। जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे कॉर्पोरेट लॉची। त्या कमिटीमध्ये मी आणि विनोदजी गेल्या महिन्याभरात 20 वेळा भेटलो असू। आणि ते एकटेच नाही, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, कारण का सगळ्याच पक्षाचे लोक आहेत। त्याचे जर बरेच बातम्या तुम्ही देत आहात, वर्तमानपत्रातून मी वाचतोय, त्याचे दुमत आहे एकमत आहे, ठीक आहे। आता हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। मला तो फायदा राहील काय, आम्हाला काय, सबके लिए खुला आहे। महाराष्ट्रातनं एनडीएमध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही। आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील। कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही। पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जात आहेत का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही। जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही। विशेष म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत चर्चा सुरू असल्याचं वडेट्टीवारही म्हणालेत। पण रोहित पवारांनी आम्ही भाजपसोबत जाणार नसल्याचं म्हटलंय। बघू, आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्यावर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे। अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही। तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे। आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत। एनडीएत मित्रपक्ष वाढवण्यावरती का हालचाली सुरू आहेत त्याचं कारण म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक। 2/3 बहुमत नसल्यामुळे 17 एप्रिलला हे विधेयक नामंजूर झालं आणि सरकारची किरकिरी झाली। 2/3 प्रमाणे डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होण्यासाठी 352 मतांची गरज होती। सरकारच्या बाजूने 298 मतं तर इंडिया आघाडीच्या बाजूने 230 मतं पडली आणि 54 मतांनी विधेयक नामंजूर झालं। मतदारसंघ पुनर्रचनेवरून लोकसभेच्या 543 जागांवरनं ही संख्या 850च्या आसपास नेण्याचा सरकारचा उद्देश आहे आणि गेल्या काही दिवसात 54 मतांची सोय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। गेल्याच महिन्यात तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली। तृणमूलच्या 20 खासदारांनी वेगळा गट करून एनसीपीआय पक्षात ते विलीनही झाले आणि या पक्षानं एनडीएला पाठिंबाही दिला। तृणमूल नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि शिंदेंच्या शिवसेनेत आले, त्यामुळे या 6 खासदारांचा सरकारला फायदा होईल। आतापर्यंत विरोधी पक्षांच्या 26 खासदारांना एनडीएमध्ये आणण्यात यश आलेलं आहे, पण तरीही 28 खासदारांची आवश्यकता आहेच। आता पवारांच्या राष्ट्रवादीवरून हालचाली सुरू आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत, त्याचसोबत स्टॅलिन यांच्या डीएमकेवरही नजरा असतील। डीएमकेचे खासदार मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले तरी सरकारला अप्रत्यक्षपणे मदतच होईल। येत्या 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे।
आणि याच अधिवेशनात पुन्हा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याची तयारी सरकारनं केल्याची माहिती आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार का हे 20 जुलैच्या आतच स्पष्ट होईल. मला काहीच कल्पना नाही आहे. विनोद तावडे साहेब हे खूप सिनियर नेते आहेत. जयंत पाटील साहेब सुद्धा खूप सिनियर नेते आहेत. शेवटी हे दोन्ही सिनियर नेते आणि खूप दिवस दोघांनी एकत्र काम दोघांनी एकत्र केलेलं आहे. कदाचित दोघं एकत्र काम केले असल्यामुळे त्यांची एक मैत्रीचं नातं, त्यांचं पक्षविरहित मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे ते कदाचित भेटले असावेत. आणि राष्ट्रवादी पक्षाचं आणि माझं पण नातं वेगळं आहे. निश्चित प्रकारे मी आता ह्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आमच्या प्रमुख सुनेत्राबाईंनी पवार आहेत. हा सुनेत्राबाईंनी पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. शरद पवारांचं आत्तापर्यंतचं राजकारण हे भाजप विरोधीच राहिलंय. त्यामुळे पवार त्याच भाजपसोबत जाणार का हाही प्रश्न आहेच. पण शेवटी आत्तापर्यंत जे खासदार फुटलेत किंवा पक्षात फूट पडून एनडीएमध्ये सहभागी झालेत त्यांनी विकास या शब्दाचा आधार घेतलाय. त्यामुळे पवारांचे राष्ट्रवादी विकासासाठी एनडीएमध्ये जाणार की विचारधारेवर ठाम राहून विरोधी पक्षाचाच आवाज राहणार हे दिसेलच. अक्षय मंकणीसह सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.